नमस्कार मित्रांनो, मी युवराज नळे परत एकदा आपल्या सर्वांचं रोशन इन्फोटेनमेंट या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज एक वेगळा विषय जो आपल्या सर्वांच्याच संबंधित असलेला विषय, जो काल परवा शासनानं औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याचा निर्णय घेतला, त्या संदर्भातील एक विषय घेऊन आपल्याशी चर्चा करत आहे। धाराशिव उस्मानाबाद व्हाया नागेश नगरी, कुठल्या का निमित्तानं असेना, कुठल्या का कारणामुळे असेना, परंतु औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव असं शासनातर्फे नुकतंच करण्यात आलं आणि त्या अनुषंगाने विविध मतमतांतरे व्यक्त होत असल्याचेही दिसून आलं। नावात काय आहे असं शेक्सपियर जरी म्हणून गेला असला तरीसुद्धा नावाला अलौकिक असं महत्त्व असतंच। त्याच्या पाठीमागे काहीतरी इतिहास, भावना असतात आणि म्हणूनच धाराशिव व उस्मानाबाद या दोन्ही नावाच्या मागे नेमका काय इतिहास आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। किंबहुना आपल्या सर्वांनाच हा इतिहास माहिती असायलाच हवा आणि म्हणूनच केवळ हा सर्व प्रपंच आहे। महाराष्ट्राचं जसं प्राचीन नाव दक्षिणपथ होतं, त्याच धर्तीवर उस्मानाबादचं प्राचीन नाव धाराशिव होतं। धाराशिव या नावासंदर्भात तशा वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात, काही आख्यायिकाही ऐकायला मिळतात की उत्तरेकडील अंगदेशाचा राजा कर्कंड दक्षिण दिग्विजयासाठी ज्यावेळेस आपलं प्रचंड मोठं असं सैन्य घेऊन एक एक राजांना हरवत पुढे येत होता आणि असंच विजयी पताका मिरवत तो ज्यावेळेस तेरापूर या ठिकाणी आला, तेरापूर म्हणजे त्यावेळेसचं प्राचीन तगर आणि आजचं तेर, तर त्यावेळेस शिवराजा नावाचा त्या ठिकाणी राज्य करत होतं तेरापूर या ठिकाणी। आता आपल्या तुलनेत कर्कंड या राजाचं प्रचंड मोठं सैन्य, कितीतरी पटीनं सामर्थ्य अधिक असल्यामुळे शिवराजाने कर्कंड राजाशी सरळ तह केला, त्याचा मोठा पाहुणचार केला आणि एकंदरीतच कर्कंड राजाची आवड, चर्चेच्या माध्यमातून आवड अशी लक्षात घेऊन त्यांनी कर्कंड राजाला असं सांगितलं की तेरापूरच्या जवळच दक्षिणेला एक धाराशिव गावाजवळ एक लेणी आहे, धाराशिव लेणी म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याची माहिती कर्कंड राजाला दिल्याच्यानंतर कर्कंड राजाला स्वतः त्या गोष्टीमध्ये रस असल्यामुळं त्यांनी आवर्जून शिवराजासोबत ती धाराशिव लेणी पाहण्यासाठी धाराशिवला आला आणि ती लेणी पाहून त्यातील भगवान पार्श्वनाथांची मूर्ती पाहून कर्कंड राजा अतिशय आनंद झाला। त्याने लेण्याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली आणि त्याला असं सांगण्यात आलं की हिमाचल प्रदेशातून जे हद्दपार झालेले होते, नील आणि महानील हे जे दोन विद्याधर होते, त्यांनी या लेण्या खोदलेल्या आहेत। 7व्या शतकामध्ये या दोघांनी, नील आणि महानील यांनी या लेण्या खोदलेल्या होत्या की ज्यावेळेस महाराष्ट्रावर म्हणजेच तत्कालीन दक्षिण पथावर बदामीच्या चालुक्य राजघराण्याची सत्ता होती। चालुक्यांचा दुसरा राजा पुलकेशी द्वितीय हा पराक्रमी राजा जैन धर्माचा उपासक होता आणि त्याच्याच राजवटीत नील व महानील तेव्हा तेर येथे आलेले होते आणि तेर येथे आल्यानंतर त्यांना जैन धर्माची रीतसर दीक्षा देण्यात आली आणि मग त्या दोघांनी धाराशिवजवळ एक 6-7 किलोमीटरच्या अंतरावर जाऊन त्या ठिकाणी त्यांना योग्य असं ठिकाण दिसलं आणि तिथं या लेण्या खोदल्या। त्या खोदलेल्या लेण्या पाहून कर्कंड राजा अतिशय आनंदित झाला आणि त्यांनी आणखीन त्या ठिकाणी काही लेण्या खोदल्या असा उल्लेख कर्कंड राजाचं चरित्र लिहिणारे मुनी कनकागर त्यांनी लिहिलेल्या कर्कंडचरयू या ग्रंथामध्ये देखील हा उल्लेख आलेला आहे आणि त्याचा उल्लेख
निजामकालीन जे गॅझेट होतं 1972 सालचं जे गॅझेट होतं त्या गॅझेटमध्ये शासनाच्या त्याचा उल्लेख आलेला आहे. इतकंच नाही तर इतिहास संशोधक जेम्स बर्जेस यांनी देखील या गोष्टीची पुष्टी केलेली आहे. आणि याचा अर्थ असा आहे की या गावाचं नाव धाराशिव होतं याचा हा किमान 1000 वर्षापूर्वीचा हा लिखित स्वरूपातला पुरावा आहे. दुसरी एक गोष्ट अशी सांगितली जाते की त्या ठिकाणी धार आणि शिव असे 2 वेगवेगळे राजे होऊन गेले आणि त्यामुळे देखील या गावाचं नाव धाराशिव पडलं असंही सांगितलं जातं. एक मतप्रवाह आहे. त्याचप्रमाणे या धाराशिव लेण्यामध्ये जी दुसऱ्या क्रमांकाची लेणी आहे त्या 2 नंबरच्या लेणीमध्ये पाण्याची अखंड अशी धारा असलेली शिवराजानं करकंड राजाला दाखवली आणि त्याच्यामुळे देखील या गावाला धाराशिव नाव पडलं असा एक मतप्रवाह ऐकण्यात येतो. परंतु यापेक्षाही अत्यंत प्राचीन अशी आख्यायिका धाराशिवच्या संदर्भात आहे जी स्कंदपुराणामध्ये सांगण्यात आलेली आहे. स्कंदपुराणामध्ये असा एक उल्लेख आहे की या शहरामध्ये तेव्हा धारासूर नावाचा एक असुर राहत होता. हा धारासूर म्हणजे एक प्रखर विष्णुभक्त प्रल्हाद जे होते त्याचा नातू. आणि या धारासुराने भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून काही शक्ती प्राप्त केलेल्या होत्या भगवान शंकराकडून त्यांना प्रसन्न करून घेऊन. आणि मग या शक्तीच्या बळावर त्यानं प्रचंड असा हाहाकार माजवलेला होता. अन्याय अत्याचार माजवला होता. सामान्य नागरिक असतील, मुनी असतील, ऋषी असतील या सर्वांना प्रचंड मोठा त्रास देण्याचं काम या धारासुराने केलेलं होतं. कारण त्याचं एकमेव कारण की त्यांना भगवान शंकराकडून मिळालेली ही शक्ती. आणि या जाचाला कंटाळून मग सर्व देवता सरस्वती मातेकडे गेले आणि देवी सरस्वती मातेला त्यांनी विनंती केली की आमचा काहीतरी या धारासुराचा बंदोबस्त करावा आणि याच्या जाचातून आम्हाला सुटका करावी. आणि मग सरस्वती देवींनी त्या ठिकाणी धारासूरचा वध केला युद्धामध्ये आणि तेव्हापासून तिला धारासूर मर्दिनी अशा नावानं देखील ओळखलं जाऊ लागलं. आणि याच गावामध्ये धारासूर मर्दिनीचं मंदिर पण आहे. त्यामुळे देखील या गावाचं नाव धाराशिव आहे असं एक आख्यायिका आहे. त्याचबरोबर हे धारासूर मर्दिनीचं मंदिर हे या गावाच्या शिवेवर असल्यामुळे देखील धाराशिव अशा पद्धतीचं नाव या शहराचं आहे असा एक पौराणिक संदर्भ देखील सांगितला जातो. या शहराबाबत आणखीन एक प्राचीन दंतकथा सांगण्यात येते. ती म्हणजे या शहराचं नाव नागेश नगरी असं देखील होतं. अशी एक दंतकथा आहे की नागवंशीय राजा धृतराष्ट्र यांनी या नगरीची स्थापना करून त्याला नागेश नगरी असं नाव दिलं. या शहरामध्ये असलेलं नागनाथ मंदिर जे आहे ते त्याचा पुरावा असल्यासंदर्भात देखील एक दंतकथा किंवा असं एक मतप्रवाह लोकांच्यामधून चर्चेला जातो. तेर म्हणजे तगर हे सद्यस्थितीत जरी एक तालुक्यातील एक गाव असलं सद्यस्थितीमध्ये तरी प्राचीन काळी हेच तेर एक प्रमुख व्यापारी पेठ होती. सातवाहन कालखंडामध्ये तर हे तेर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ किंबहुना सातवाहनांची आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा तगर म्हणजे तेर ओळखलं जात होतं. वेळोवेळी या तेर ठिकाणी जी उत्खननं करण्यात आली त्या उत्खननाच्या माध्यमातून जे 2,500 वर्षांचा इतिहास तेरचा आपल्या सर्वांसमोर येतो. त्या पुराशेषांच्या माध्यमातून हा इतिहास आपल्या सर्वांसमोर आलेला आहे. आणि या सापडलेल्या पुराव्यानुसार इसवी सन पूर्व 400 पासून म्हणजे मौर्य काळापासून तेर अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. याचाच अर्थ की इसवी सन पूर्व 400 ते इसवी सन 1318 असे एकूण 1620 वर्ष मौर्य
गुप्त, सातवाहन, वाकाटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव अशा विविध सत्ता या भागावर कार्यरत होत्या, ज्यांचं आधिपत्य या भागावर होतं. आणि हा शेवटचा राजा रामचंद्र सत्तेवर असताना इसवी सन 1294 त्या अलाउद्दीन खिलजीने या भागावर आक्रमण केलं आणि कुतुबशहाने 1318 साली संपूर्ण यादव घराण्याचा खात्मा करून या भागावर मुस्लिम राजवटीची स्थापना केली. आपल्या देशावर तब्बल 479 वर्ष राज्य मुस्लिम राजवटीने केलेलं आहे. तेव्हाही या शहराचं नाव धाराशिव असंच होतं. 14व्या शतकामध्ये या शहरामध्ये हजरत शमशुद्दीन गाझी यांचा एक अत्यंत सुंदर असा दर्गा बांधण्यात आलेला आहे. तेव्हाही या शहराचं नाव धाराशिव असंच होतं. उस्मानाबाद आणि एकंदरीतच मराठवाडा या भागावर तर जवळपास 630 वर्ष मुस्लिम राजवट होती. कारण ब्रिटिशांनी देशावर जे 150 वर्ष राज्य केलं असलं तरी या भागावर मात्र सत्ता निजामशाहीचीच होती. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला जरी मिळालं असलं तरी हा भाग 17 सप्टेंबर 1948पर्यंत निजामाच्या आधिपत्याखाली होता. जो असफजाही वंश याची सत्ता या भागावर होती. मुघल सम्राट कमकुवत झाल्यानंतर मुघल सरदार राहिलेल्या पहिला निजाम उल मुल्क मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी यांनी हैदराबादला आपली राजधानी स्थापन करून या निजामशाहीची स्थापना केली 1724 साली. आणि तेव्हापासून ते शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान अशा 7 निजामांनी मिळून या भागावर तब्बल 224 वर्ष राज्य केलं. या 7 निजामापैकी पहिल्या 6 निजामांनी 224 वर्षापैकी 187 वर्ष या पहिल्या 6 निजामांनी राज्य केलेलं आहे आपल्या भागावर. त्यावेळी देखील या गावचं नाव धाराशिव असंच होतं. इतकी वर्ष मुस्लिम राजवट असूनसुद्धा त्यांना कोणालाही धाराशिव या नावाबद्दल कधी आकाश नव्हता. कुणालाही ते नाव कधी बदलू वाटलं नाही. या उलट त्यांनी धार्मिक सलोखा जपण्याचं काम केलं पहिल्या 6 निजामांनी. म्हणजे इतर धर्मियांचा मान राखला, अनेक मंदिरांची बांधकामं केली, अनेक मंदिरांना त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या मोठ्या जमिनी दान देण्यात आल्या, इनामी जमिनी दान देण्यात आल्या. आणि मग त्यावेळी या जिल्ह्याचं केंद्र नळदुर्ग होतं. 1904 साली निजामाने ज्यावेळेस छोट्या शहरांना जिल्ह्याचा दर्जा देण्याचं धोरण अवलंबलं आणि त्याचाच एक भाग म्हणून धाराशिवला जिल्ह्याचं केंद्र करण्यात आलं आणि नळदुर्गवरून जिल्ह्याचं ठिकाणी धाराशिवला आणलं. आणि मग ते जे 7वे निजाम मीर उस्मान अली खान यांनी स्वतःच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं 1911 साली या धाराशिवचं नाव बदलून स्वतःच्या नावावर उस्मानाबाद असं हे नाव त्याने केलं. एवढंच नाही तर भारताच्या स्वातंत्र्यानंतरही स्वतःचे अस्तित्व स्वतंत्र ठेवण्याच्या या शेवटच्या निजामाच्या हव्यासापोटी जनतेच्या भावनांचा गळा घोटत कासिम रजवी यांच्या रजाकार संघटनेच्या माध्यमातून जनतेवर अनन्वित असे अत्याचार केले. आणि पहिल्या 6 निजामांनी 187 वर्षामध्ये जो काही धार्मिक सलोखा निर्माण करून ठेवलेला होता त्याला हरताळ फासण्याचं काम मात्र या शेवटच्या निजामांनी मीर उस्मान अली खान यांनी केल्याचं दिसून आलं. आणि मग त्यांच्या या भूमिकेला फार मोठ्या प्रमाणात विरोध देखील झाला. आणि त्यांच्या या अत्याचारी राजवट उलथून टाकण्यासाठी मराठवाड्यातून खास करून स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, विजेंद्र काबरा, देवी सिंग चौहान, काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, बाबासाहेब परांजपे असतील, जनार्दन होर्टीकर असतील, अशा अनेकांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची चळवळ फार मोठ्या शक्तीनं, ताकदीनं आणि प्राणपणाने ही चळवळ चालवली.
आणि शेवटी भारताचे गृहमंत्री लोहपुरुष म्हणून ज्यांना आपण सर्वजण ओळखतो ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक मोठी पोलीस कारवाई करून निजामाला शरणागती पत्करायला लावली आणि 17 सप्टेंबर 1948 साली हे हैदराबाद स्टेट जे होतं ते भारतामध्ये सामील करून घेतलं. आणि मग नंतर 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची ज्यावेळेस निर्मिती झाली भाषावार प्रांतरचनेच्या आधारावर 1956 सालच्या, तर त्याच्या आधारावर उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्राचा जिल्हा म्हणून ओळखला गेला. या उस्मान अली खानच्या निजाम राजवटीमध्ये म्हणजे जे त्यावेळेस महान नेते म्हणून ज्यांची ओळख होती, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा लोकांना देखील सभा घेण्यासाठी परवानगी सहजासहजी मिळत नव्हती. आणि इतक्या विक्षिप्त आणि क्रूर वागणुकीमुळं उस्मान अली खान यांनी यापूर्वीच्या सर्व निजामांचा जो धार्मिक सलोख्याला हरताळ फासला होता आणि या एकूण 7 निजामापैकीच्या 6 निजामांनी 187 वर्ष राज्य केलं. त्या 187 वर्षात कुणालाही धाराशिवचं नाव बदलून उस्मानाबाद किंवा करावं किंवा त्यांच्या स्वतःच्या नावावर या गावाचं नाव करावं असं कोणाला वाटलं नाही. परंतु या शेवटच्या निजामांनी मात्र अशा पद्धतीचं स्वतःच्या नावावर या गावाचं नाव धाराशिव बदलून उस्मानाबाद केलेलं होतं. उस्मान अलीने बदललेले नाव जनतेला मात्र शक्यतो कधी रुचल्याचं दिसून आलं नाही, कारण अनेक जुनी जाणती मंडळी आजसुद्धा धाराशिव या नावाच्या गावाचा उल्लेख केलेले दिसून येतात. कारण या नावाशी हजारो वर्षापूर्वीपासूनच्या भावना, लाखो वर्षापूर्वीपासूनच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. नागरिकांनी यापूर्वी देखील अनेक वेळा उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती. त्याचं एक उदाहरण म्हणजे उस्मानाबादमध्ये त्यावेळेस इतिहास संशोधन मंडळ नावाची एक संस्था होती आणि या संस्थेच्या सचिवानं चिटणीसने 12 जुलै 1962 रोजी उस्मानाबाद नगर परिषदेकडे एक अर्ज केलेला होता की उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव ठेवण्यात यावं, अशा पद्धतीचा तो अर्ज होता. त्यावेळेस नवीनच नगराध्यक्ष झालेले होते, 3 महिने झालेले होते फक्त नगराध्यक्ष होऊन श्री विठ्ठलराजे निंबाळकर यांना, आणि त्यांच्यासमोर हा अर्ज आलेला होता. आणि मग त्या 12/7/1962 रोजी विठ्ठलराजे निंबाळकर यांनी नगरपालिकेची एक सर्वसाधारण सभा बोलवली आणि त्या सभेच्या अजेंड्यावर हा विषय क्रमांक 8 म्हणून उस्मानाबादचं नाव धाराशिव ठेवण्यात यावे अशा संदर्भातला हा जो विषय होता हा अजेंड्यावर ठेवला. आणि मग त्या अनुषंगानं नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव ज्यावेळेस चर्चेला आला उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यासंदर्भातला, त्यावेळेस नगरसेवक मोहम्मद हुसेन पापामिया आणि अमीर मोहम्मद यांनी हा विषय कमिटीपुढे ठेवू नये अशा पद्धतीची एक भूमिका घेतली होती, आक्षेप घेतला होता या विषयाला. परंतु नगराध्यक्ष श्री विठ्ठलराजे निंबाळकर यांनी त्यांचा हा आक्षेप फेटाळून लावला आणि हा विषय सभेसमोर चर्चेसाठी आणला. आणि या चर्चेमध्ये मग नगरसेवक श्री विठ्ठलराव गणेश आणि यांनी हा ठराव शहरासमोर मांडला आणि त्या ठरावाला मनोहर मल्लिकार्जुन तोडकरी नावाचे एक दुसरे नगरसेवक होते, त्यांनी याला अनुमोदन दिलं आणि या विषयावर चर्चा होऊन मतदान घेण्यात आलं. आणि या मतदानामध्ये मग ठरावाच्या बाजूनं 9 मतं पडली आणि ठरावाच्या विरुद्ध 3 मतं पडली आणि 4 सदस्य तटस्थ राहिले. आणि अशा प्रकारे नगराध्यक्ष विठ्ठलराजे निंबाळकर यांनी या उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव ठेवणे हा विषय 9 विरुद्ध 3 मतांनी मंजूर झाल्याचं घोषित केलं आणि तसं त्या पद्धतीची प्रोसिडिंगवर नोंद घेऊन मग स्वाक्षरी देखील केली. आणि अशा प्रकारे हा उस्मानाबाद नगरपालिकेनं
घेतलेला जो ठराव होता तो 3/10/1962च्या मीटिंगमध्ये, सर्वसाधारण सभेच्या मीटिंगमध्ये बहुमतानं मंजूर केला. आणि या मीटिंगला जे इतर काही नगरसेवक होते उपस्थित या निमित्तानं, ते म्हणजे स्वतः नगराध्यक्ष विठ्ठलराव राजे निंबाळकर होते. उपनगराध्यक्ष असलेले विठ्ठलराव गोपाळराव गणेश हे देखील या सभेला उपस्थित होते. त्याचबरोबर नगरसेवक गणपतराव मारुतीराव जाधव हे होते. जयसिंगराव नलावडे हे देखील या सभेला उपस्थित होते. त्याचबरोबर सदाशिव लिंबाजी बनसोडे, ज्यांना आपण आबा म्हणतो, ते होते. नंतर गुलाम दस्तगीर हे होते. मनोहर मल्लिकार्जुन तोडकरी, ज्यांनी या विषयाचं अनुमोदन केलं होतं, ते या सभेला होते. पंढरीनाथ नामदेव चव्हाण होते. पत्रकार म्हणून ज्येष्ठ पत्रकार आपल्याकडे होते मंत्री साहेब नंदकिशोर शंकरलाल मंत्री, हे देखील या वेळी काउन्सिलचे सदस्य होते आणि सभेला उपस्थित होते. त्याच्यानंतर मोहम्मद हुसेन पापामिया, कृष्णाजी सदाशिव हे होते. राजाबाई विश्वासराव पाटील या देखील या सभेच्या सदस्य नगरपालिकेच्या त्यावेळेस होत्या आणि या सभेला उपस्थित होत्या. सय्यद सलीम सय्यद मोहम्मद हे देखील या सभेला उपस्थित होते. त्याचबरोबर सुशीलाबाई बाबूराव जगताप आणि बाबूराव आनंदराव जगताप, जे आता रोमा हॉटेल आपल्याकडं आहे, प्रकाश जगताप यांचं, तर त्या प्रकाशजी जगताप यांचे हे माता आणि पिता दोघंही या काउन्सिलचे सदस्य होते. हे या काउन्सिलचं वैशिष्ट्य होतं की दोघंही नवरा बायको या काउन्सिलचे सदस्य होते. ते या सभेला उपस्थित होते. आणि अशा पद्धतीने शब्बीर अहमद हे देखील या सभेला उपस्थित होते. या काउन्सिलच्या या ठरावामध्ये हा जो उस्मानाबादचं नाव धाराशिव करणे, तेव्हा असा जो ठराव केला, या ठरावानंतर शासनाला पाठवून दिला, परंतु या शासन स्तरावर यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आणि मग हा ठराव तेव्हापासून जो पडला तो थंड बस्त्यात पडला, तसाच पडलेला होता. आणि मग कालांतरानं ज्यावेळेस 1995 साली शिवसेना भाजप सरकार आलं होतं युतीचं, त्या सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री मनोहरजी जोशींनी परत उस्मानाबादच्या धाराशिव नामांतरणाचा विषय सभेमध्ये घेतला आणि मंजूर देखील केलेला होता. परंतु या निर्णयाच्या विरोधात काही मंडळी उच्च न्यायालयात गेली आणि या खंडपीठात याचिका दाखल करून या निर्णयाला स्थगिती मिळवून घेतली होती. आणि त्यानंतर परत ज्यावेळेस 2000 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळेस विलासरावांनी तो जो ठराव होता मुख्यमंत्री मनोहर जोशींनी केलेला, तर तो ठराव रद्द करून हा विषय तिथंच निकाली काढायचं काम केलं होतं. आता नंतर परत एकदा महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवर धाराशिव असा उल्लेख ठेवला, त्यावेळेस परत एकदा सर्व लोकांच्या या अशा प्रज्वलित झाल्या आणि सगळ्यांना आता वाटलं की आता हा विषय मंजूर करून घेतील आणि शहराचं नाव उस्मानाबादचं धाराशिव केलं जाईल. अनेक काही संघटनांनी मागणी केली. भारतीय जनता पक्षानं देखील या शहराचं नाव बदलून धाराशिव करण्यात यावं असं एक आंदोलन उभा केलं, ज्याच्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये नमस्ते धाराशिव अशा पद्धतीचे बोर्ड देखील लावलेले होते. भारतीय जनता युवा मोर्चाचं खास करून त्याच्यामध्ये आग्रही होते. आणि मग हे सर्व होत असताना हा निर्णय होईल असं सर्व लोकांना वाटत होतं. शासनानं देखील काही माहिती या संदर्भात गोळा करण्याच्या काही हालचाली चालू केल्याच्या निदर्शनाला येत होत्या, परंतु ते काही त्यावेळेस झालं नाही. आणि मग त्याचा हा मुहूर्त जो आहे तो
आता शेवटच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी हा निर्णय जाहीर केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या मंत्री असलेली कॅबिनेटमध्ये हा निर्णय मंजूर केला आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव असं करण्याचा हा निर्णय जो होता तो मंजूर केला आणि संभाजीनगरचा देखील निर्णय त्यावेळेस करण्यात आला. आता याही निर्णयाच्या विरोधात काही मंडळीची काही विपरीत मतं येत आहेत. काही मंडळी परत एकदा न्यायालयीन लढाई लढण्याची भाषा त्यांची आहे जी दिसून येत आहे. मला इतपत एवढंच सांगायचं होतं की हा जो विषय आहे धाराशिव ते उस्मानाबाद व्हाया नागेश नगरी, तर अशा या प्रकारच्या प्रवासाकडं कुणीही फक्त धार्मिकतेच्या चष्म्यातून पाहू नका कृपया. कारण सदर त्यावेळेच्या विषयाकडं त्यावेळेसपासून एक केवळ ऐतिहासिक, पौराणिक आणि राजकीय घटनाक्रम म्हणून जर आपण पाहिलं तर ते आपल्या सर्वांसाठीच ठीक राहील, योग्य राहील. आणि त्याच दृष्टिकोनातून तसं पाहत असताना एकंदरीतच सर्व गोष्टींचं, वस्तुस्थितीचं सर्वांगीण आकलन व्हावं म्हणूनच केवळ हा प्रपंच होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली मतं याच्यावर व्यक्त करा. मी युवराज नळे परत दुसऱ्या एका विषयासोबत आपल्यासोबत सर्वांसमोर हजर राहीन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.